नमस्कार सर्वांना, मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इथे बोनलेस चिकन फ्राय किंवा ब्रेस्ट चिकन फ्राय कसे करायचे ते बघणार आहोत। अगदी फिश सारखेच दिसणारे आणि फिश सारखेच चवीलाही लागणारे असे हे चिकन फ्राय आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तुम्ही जर अजूनही मी अन्नपूर्णा या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर अशा चमचमीत रेसिपींसाठी मी अन्नपूर्णाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता इथे चिकन स्वच्छ धुवून एका रुमालावर त्याच्यातील सर्व पाणी निघून जाण्यासाठी असं पसरवून घ्यायचं आहे। साधारणतः अर्धा ते 1 तास आपण ह्या रुमालावर हे पीसेस काढून घेतले आहेत। त्यातील सर्व पाणी निघून गेल्यानंतर इथे एक बाउल घेतलाय, त्या बाउलमध्ये हे सर्व पीसेस काढून घेते। एक लहान चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा रेडीमेड चिकन मसाला घालून घेतलेला आहे। 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। 1 चमचा धणे पावडर, अर्धा लिंबाचा रस, हळद आणि मीठही राहिलं होतं तर तेही इथे घालून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे सर्व पीसेसला मसाला हातानेच व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे। हे मॅरिनेट करून आपल्याला साधारणतः 3 ते 4 तासासाठी फ्रीज मध्ये ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अर्धा ते 1 तासासाठी ठेवलं तरीही चालेल। आता 3 तासानंतर मी फ्रीज मधून हे चिकन काढलेलं आहे। फ्रीज मधून काढल्यानंतर एक अर्धा तास हे रूम टेम्परेचर साठी ठेवायचं आहे। त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेत आहे। आता इथे आपण फ्राय साठी रवा, थोडंसं तांदळाचं पीठ आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। चिकनचे हे पीसही आपण व्यवस्थित खालीवर करून घ्यायचे आहेत आणि एक एक पीस रव्यामध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल तरीही करू शकता। हे पीस आता साइडला ठेवते। छान अगदी कुरकुरीत असे हे पीसेस तयार होतात। आता छान हे रव्यामध्ये घोळवून झालेले आहेत, तर आपण फ्राय करायला घेऊयात। अगदी फिश फ्राय सारखे दिसणारे असे हे चिकन पीसेस आणि चवीलाही अगदी फिश सारखेच लागणारे असे हे चिकन ब्रेस्ट फ्राय तुम्ही नक्की करून बघा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका। पहिल्यांदा गॅस मोठा करून तेल गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरच हे पीसेस छान ब्राऊन रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत। साधारणतः एका बाजूने 7 ते 8 मिनिटं झाल्यानंतर आपण चेक करायचं आहे। छान खालच्या बाजूने क्रिस्पी झाल्यानंतरच आपण उलटे करून दुसऱ्या बाजूनेही छान क्रिस्पी करून घ्यायचे आहेत। इथे दुसऱ्या बाजूनी उलटताना माझा व्हिडिओ बंद झाला होता, ते माझ्या लक्षात आले नाही, त्यामुळे तो व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे। दोन्ही बाजूनी इथे ब्राऊन रंगावर छान क्रिस्पी करून घेतलेले आहेत आणि सुरी घालून बघते मी आता, तर आतपर्यंत हे पीसेस छान शिजलेले आहेत। तर आपण आता इथे सर्व करायला घेऊयात। वरून छान कोथिंबीरीने गार्निश करून घ्यायचं आहे। आता इथे चमचमीत असे हे चिकन ब्रेस्ट फ्राय इथे आपले तयार झालेले आहेत। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।